श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्ती प्रतिपालक चैतन्य स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नसे सोबतीला कोणी रे जगावे, प्रभूला मनातून साद घालावी. असेल जरी अंधार दाटलेला, स्वामीची प्रचिती सदैव पहावी. स्वामीची प्रचिती सदैव पहावी. अनेकदा आपण दिवसभर इतके कष्ट करतो की रात्री देवापाशी बसून जप करायची शक्ती आपल्यामध्ये उरत नाही. अशा वेळी आपल्या मनात शंका येते की खरंच अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याने स्वामीला राग येईल का? याच शंकेचे निरीक्षण करणारे आणि स्वामींच्या अंधार मायेची प्रचिती देणारे श्याम नावाच्या एका सच्च्या भक्ताची कथा आणि पडून नामस्मरण केल्याचे फायदे आज आपण या गोष्टीमधून पाहणार आहोत. अंथरुणावर पडून नामस्मरण करण्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. दिवसभराच्या कष्टानंतर जेव्हा आपण रात्री अंथरुणावर विसावतो तेव्हा आपले शरीर थकलेले असते, मन विचाराच्या चक्रात अडकलेले असते. अशा वेळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हे मनासाठी अमृतासारखे काम करतो. ही कथा आहे. श्याम नावाचा एक तरुण होता. श्याम एका कारखान्यात दिवसभर खूप कष्ट करायचा. काम संपवून घरी येईपर्यंत तो इतका थकून जायचा की तो हातपाया धुवून देवापाशी बसण्याची शक्ती पण त्याच्यात उरायची नाही. त्याला नेहमी वाटायचे की आपण स्वामींची भक्ती नीट करू शकत नाही. इतकंच लोक तासनतास बसून जप करतात आणि मी मात्र थकल्यामुळे झोपून जातो. ही खंत त्याच्या सतत मनाला सतवत असे. एकदा त्याने एका स्वामींच्या भक्ताला आपली अडचण सांगितली. त्याने श्यामला सांगितलं, श्याम, स्वामींनी बाह्य रूपापेक्षा मनाला भाव प्रिय आहे. तू अंथरुणावर झोपूनही त्यांच्या मनाला साथ घालू शकतोस. स्वामी फक्त भक्ताचं प्रेमळ मन पाहतात. तेही पाहत नाहीत की ते भक्ती कसं करतात. फक्त आपल्या मुखात स्वामींचे नामस्मरण असले पाहिजे. मग ते कोठे कसेही घ्या. मग श्याम घरी आला. अंथरुणावर पडला. त्याचे शरीर थकल्याने जड झाले होते. डोळे मिटले आणि मनातल्या मनात स्वामीला प्रार्थना केली, स्वामी, शरीर साथ देत नाही, पण माझं मन तुमच्या चरणाशी आहे. मला तुमच्या कुशीत झोपून घ्या. तो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करू लागला. जप करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. त्या रात्री श्यामला एक विलक्षण असा अनुभव आला. स्वप्नात त्याला स्वामींचा साक्षात्कार झाला. स्वामींनी श्यामच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाले, श्याम, तू कोठे बसला आहे यापेक्षा तुझं चित्त कोठे आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तू अंथरुणावर असलास तरी तुझे मन माझ्या नामात रंगले होते, म्हणून मी तुझ्या जवळ आलो आहे. श्यामला जेव्हा जाग आली तेव्हा त्याचा थकवा हा कायमस्वरूपी निघून गेला होता आणि त्याचं मन आनंदाने भरून आलं होतं. त्याला समजलं होतं की स्वामी भक्ताच्या हाकेला सदैव धावून येतात, मग ते कुठेही असो. दिवसभरातील ताण तणाव हे नामस्मरणातील शक्तीनं दूर होतं. झोपेपूर्वी केलेलं नामस्मरण हे आपल्या भोवती एक आध्यात्मिक कवच तयार करतं, ज्यामुळे भीती, वाईट स्वप्न पडत नाहीत. नामस्मरण करताना आपण पडून जर नामस्मरण केलं आणि जर आपल्याला झोप लागली तर तो जप आपल्या श्वासाशी जोडला जातो. सकाळी उठल्यावर मन अगदी ताजंतवानं होतं. आपल्यातील अनेकाला वाटतं की देवाचं नाम हे फक्त देवघरात बसूनच घ्यावं, पण स्वामी समर्थांची भक्ती ही केवळ नेमात अडकलेली नाही. स्वामींचं मनी भाव असले तर स्वामी तुमच्या अंथरुणापास्तोर धावून येतात. बघा, स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही कोठेही असलो आमचं शब्द आम्ही पाळतो. मी माझ्या भक्ताच्या हाकेला नक्की धावून येतो, पण ती भक्ती निस्वार्थ असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.